संभाव्य दुबार मतदारांची ओळख केलेली असल्याचं आयोगानं काल म्हटलंय। दुबार मतदारांसमोर डबल स्टार केलेलं आहे अशी माहिती आयोगानं दिली आहे। मतदारांच्या घरी जाऊन सर्वेक्षण केलेलं आहे असं आयोगातर्फे सांगण्यात आलंय आणि एकूण मतदारांपैकी 7% हे दुबार मतदार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून हे मताधिकार ॲप तयार करण्यात आलेलं आहे आणि ज्यांचं दुबार मतदान आहे त्यांच्या नावापुढे डबल स्टार करण्यात आलेलं आहे। त्यामुळे ज्यांचं नाव हे दुबार असेल त्यांना एकाच मतदान केंद्रावर मतदान करण्यात येईल असंही यावेळी आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। मतदार यादीतील दुरुस्तीचा अधिकार हा आयोगाला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। दरम्यान निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। मुंबईतली जनता आम्हाला संधी देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। या निवडणुकीसाठी मतदार यादीमधील संभाव्य दुबार मतदारांची ओळख केलेली आहे आणि संभाव्य दुबार मतदार यांच्या नावासमोर डबल स्टार असं त्यावर मार्क करण्यात आलेलं आहे। आणि संभाव्य दुबार मतदारांच्या संदर्भात जी प्रक्रिया आहे की संभाव्य दुबार मतदारांमध्ये महापालिका आयुक्तांच्या मार्फत संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जाऊन सर्वेक्षण केलेले आहे आणि त्यामध्ये दुबार मतदारांना विचारून तो कुठल्या मतदान केंद्रावर मत देईल या संदर्भात त्याच्याकडून लिहून घेण्यात आलेलं आहे आणि त्या मतदान केंद्राच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही मतदान केंद्रावर त्याला मतदान करू दिलं जाणार नाही। मला अतिशय आनंद आहे की राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुकीच्या तारखा घोषित केलेल्या आहेत। 15 जानेवारीला राज्यातल्या सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत। या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, कारण राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ही प्रशासकांच्या भरोशावर चालणं ही काही लोकशाहीला अभिप्रेत नव्हतं। आता पुन्हा या निवडणुका होत आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की या निवडणुकांमध्ये आमच्या शासनाने केलेलं काम बघता पुन्हा कौल हा आमच्या बाजूने येईल। जनता आम्हाला शहर विकासाची पुन्हा संधी देईल हा मला विश्वास आहे।